ती पळापळ असते आमची रानामध्ये असताना. नकोशी कोणाचं नाव ठेवायचं होतं माझं का? कोणाला मिस करते खरं सांग. गायचं मी ऑलरेडी म्हणलेलं तुम्हाला की मला रविवारचा वाराचा मोका कधीच नसतो यार. तरी पण मी आज वेळ काढतोय आणि आज जाणार एका ठिकाणी माझ्या जवळच आहे खूप. तिथे गेल्यानंतर तुम्हाला कळेलच मी कुठं निघालो. एक स्पेशल ठिकाण आहे जे की माझ्या सगळ्यात जवळचं आहे. तिथे जाणार आहे मी आणि यश पण जाणार आहे. परंतु इथं याच्या आधीगर जसं की ह्यांचं खाया गोरा पाण्याचं सगळं बघावं लागतं. त्याच्यानंतर आणखीन काय रानामध्ये गेलो 2-4 साऱ्या जरा भिजत नव्हत्या सो त्याचं सगळं ॲडजस्टमेंट केलेलं आहे. आणि ते ॲडजस्टमेंट केल्यानंतर आता मला जायचे कुठं त्या ठिकाणी. परंतु आता एवढ्यावरती ॲडजस्टमेंट नाही. इथून जायचं घरी जायचं आंघोळ करायची आंघोळ करून जेवायचं जेवून पुन्हा त्या ठिकाणी घ्यायचं. थोडंसं वरती आलं की पुन्हा तिथं रस्ता आहे. तिथं पुन्हा यायचं माघारी पुन्हा पाण्याची ॲडजस्टमेंट करायची आणि पुन्हा माघारी पुन्हा जायचं. आता तिथं गेल्यानंतर पुन्हा काय करायचं समजा पाणी जर लवकर आलं तर आपल्याकडं सोलार मोबाईलवरती ऑन ऑफ करता येतं. ती एक भारी आहे. तशी सरी बदलायची. सो अशी पळापळ असते आमची रानामध्ये असताना. सो गाईज अशी असते आमची पळापळी कुठेही जाताना शेतकऱ्याची. अवघड असते सगळं मॅनेज करणं. सो गाडी माझी मी तिथं लावली. इथं आपली गाडी लावली आणि मी इथं आलो. रानामध्ये 2 साऱ्यांचं ॲडजस्टमेंट केलं. बाकी साऱ्यांनी पाणी लावलं. आता इथून पुढं आपलं जायचं ते कुठं आपल्या डेस्टिनेशनवरती. सो माझा हा असा लुक रोजचा साधा. एवढं काय फॅशनेबल नाही. तुमचा गणेश सो साधा भोळा मानून घ्या. कसा दिसतोय तसा. राजागत तर दिसत नसेल मला माहिती आहे हां. परंतु तुमच्या हृदयामध्ये तर स्थान असणार आहे मला 100%. एवढी गॅरंटी मी देतो आहे की नाही. गाडी पशी आलोय जातो. हे जण चालत गेलेत. तू माझ्या जाणे म्हणला आलो मी राहणार पाणी बिनी लावून तरी पण येण्यासाठी. चला बसा लवकर. चला 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 चला. तर गाईज फायनली आम्ही औंधाच्या मावशीच्या घरी आलेलो आहे. म्हणजेच आमच्या मुंबईच्या मावशीच्या घरी. पे बस काय नाही पे 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 बरं आहे. कसं लागतंय बघ एकदा. आणि खूप दिवसानं भेटल्यामुळे बहिणीच्या चांगल्याच गप्पा रंगल्या. त्यामुळे मी व्लॉगमध्ये काहीच बोललो नाही. आनंद घेतला. नकोशी कोणाचं नाव ठेवायचं होतं माझं का? 5वी पोरगी मी झाली. विचार आहे. मला तर नाही हाडजील केलंय. मला सगळ्यांनी हाडजील होय ना? बायकांनी हे कुणी मला बरोबर नकोशी म्हणून मला तिला होय 5वी पोरगी म्हणून. 5वी पोरगी गंगा आमच्या आई बनायची मला पाहिजे ती. मी तिचं नाव म्हणजे गंगा. असंच असतंय. येणार तू म्हणली लेकाच्या लग्नात. माझ्या लग्नात होय. आणि काका तुम्ही कधी येणार? नाही मी त्याच्या आधी नेणार की मी गाडी घेऊन येणार. तुम्हाला काय म्हणलं चालत. चला 4 चाकी घेऊन येणार. शब्द आहे मध्ये येणार हाय की मी. आता काय तुम्हाला काय गाडीचं बसवणार आहे का? येणार येणार. तू कधी येत नाहीस. तू येत नाहीस काय नाही. चला पुढच्या वेळेस येतो तेव्हा निघाला येतो. काळजी घ्या. हो आम्ही चांगलं आहे. माझं काय नाही. लय डोक्यात घेऊ नका. तू पण घेत नाही. म्हणून काय करायचं आता. मला काय करायचं. काळजी घे. काय वाटलं करून फोन करत जा. आणि शेवटी डोळ्यात साठलेल्या अथांग समुद्राचा किनारा घेत घेत आम्ही तिथून नको असताना सुद्धा जायचा निर्णय घेतला. औंधाला आलोय आणि देवींचं दर्शन घेतलं नाही असं कधी होतच नाही. परंतु ह्यावेळेस माझं जरा सौभाग्य जास्तच होतं म्हणायला लागेल. का तर आईसोबत जी होती. मग काय आईच्या हाताने खाना नारळाची ओटी देवीला अर्पण करणं हे सौभाग्य माझं. आणि हातातून हा मोका मला जाऊन द्यायचा नव्हता. म्हणून हाच मोका साधून दोन्ही देवींचं दर्शन. एक खालील देवळातलं आणि एक डोंगरावरच्या देवळातलं. दोन्हींचंही दर्शन आणि दोन्हींचीही खाना नारळाची ओटी आईच्या हातून देऊन माझ्या आत्म्यास तृप्तता लावून गेली. काय आम्ही आलो औंधाच्या डोंगरावर. मी आमची पहिल्यांदा झाली.
शामानामध्ये धर आणि तो खांब धर आणि गोल फिरव दोन्ही हातानं. मागे गाडी ड्रायव्हर एकामुळे आपलं गाव ताणलं नाही. तर गाय जस्ट घरी पोहोचलोय आता शिक येताना लागलेली भूक. सो काय रस्त्यानं खाल्लं नाही कारण की ट्रॅफिक तर तुम्ही बघितलंच. येताना आणले आता बाटमोडीवरनं गेल्या वेळेस व्लॉग मध्ये दाखवलं त्याच्यातून वडापाव जसं की शेडीकडे खोल तिथं खालीच बसायचे. तर 10 वडापाव आणले 10 दुरळा. मोमड्याला पण आमच्या भोका लागल्या. ती एशडीला म्हणलं भोका लागल्या एशडी पण म्हणते भोका लागल्या. गाईज मी पण वडापाव खातो तुम्ही पण वडापाव खायला या. आत्ताशी जस्ट घरी आलो लय भोका लागल्या जाम भोका लागल्यात. बघू आमच्या आईला कसं लागतं वडापाव खा. एशडी घे आधी करत खोकतंय लगेच. हा लवकर पाळ देत नाही बुडव घे एका घासात संपला पाहिजे. हा कसं लागतंय गरिबांचा बर्गर. तो आहे वडापाव खाताना मिस करते बघ. कोणाला मिस करते खरं सांग की. तू कोणाला मिस करतो नालाय का बेशर्मा. सरळ मामी म्हणतोय ते. मला वाटलं बाबा म्हणतील. मामी म्हणते मला ते. वा. तर मी म्हणलं आमच्या फादरला मिस करते सगळी. मला वाटलं आई म्हणाल किंवा नाही का फादरला मिस करते तुझ्या. आमचं बाचं काय म्हणते म्हटलं डायरेक्टच मामी. माझ्या सवय घासातला घास ठेवायचे. मग फादरला पण 2 वडापाव ठेवलेले आहेत. फादर आले फादरला पहिलं वडापाव दो देणार म्हणजे शांत होईल माझं फादर. फादर लव यू. तुला खायचं काय मिरच्या दादा मध्ये मला नको. मला खायचं असतं मी खाल्लं नसते. मला लावा खायला दवाखान्याची भरती करायला लावा. तर काय जस्ट वडापाव खाल्ले आलो. जास्त काय व्लॉगिंग मध्ये मी बोललो नाही कारण की एकतर मला वाजलेली इथनं जायला आणि 1 वाजता जायचं औंधापाशी जायचं. तिथून पुढं मग सगळ्या गोष्टींचं दर्शन आणि शेवटी म्हणणं की मी नाही का व्लॉगिंग मध्ये जास्त बडबड करण्यापेक्षा ना ह्या दोघी बहिणी लय दिवसातनं भेटल्या. तसं मला जेव्हा वेळ भेटतो ना मी सगळ्यांची भेटी घडवत असतो. आता आपल्याला नाही 4 व्हीलर नाही तर ऍडजस्टमेंट मी करून देतो सगळ्यांची नाही का. मला माहिती आहेत ना ते काय इम्पॉर्टंट आहेत किंवा मला कुठल्या गोष्टी सगळ्या गोष्टी माहित आहेत. सो अशा गोष्टीमध्ये मी जास्त इंटरेस्ट घेत असतो. का तर आपलं अजून आयुष्य पडले पण त्या माणसांचं कसं म्हणजे आईचं असेल मावशांचं असेल हे आयुष्य आपल्या कष्ट करण्यासाठी घालवले त्यांनी. सो अशा टायमिंगला आपण जर होत करू झालोय आपण जर आता आपल्याला कळतंय सगळं नाही का तर आपण अशा टायमिंगला जर असल्या गोष्टी यांच्यासाठी नाही करायच्या. थोड्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये ते समाधान मानतात. सो मला असं वाटतं की नाही का ह्या गोष्टींच्या मध्ये आपण त्या गोष्टी आपलं समाधान हुडकलं पाहिजे नाही आनंद हुडकला पाहिजे. 4 मोठ्या गोष्टी करत बसण्यापेक्षा मोठ्या करण्यापेक्षा ही जी लहान गोष्टी आहेत ना जे मी करतो मला लय समाधान वाटतं खरं सांगतो. लिटरली मी कॅमेरा सांगायचं म्हणून म्हणत नाही पण मला माहिती आहे माझ्या पाहुण्यामध्ये मी जेवढ्या माणसांना भेटवलंय त्या माणसांना माहिती आहे की गणेश शिंदे कसा आहे. सो आज मला बरं वाटलं दोघी पण बहिणी भेटल्या प्लस देवींचं 2 दर्शन झालं. आमच्या मोमड्यानं मला सांगितलं नव्हतं की औंधाच्या वरच्या डोंगराला गेली ती म्हणजे वरच्या देवी ज्या आहेत ना डोंगरावरती तिथं आज तागायला गेलीच नाही हे मला माहित नाही. आणि कुशगावमध्ये राहते पण औंधाच्या त्या डोंगरावरती गेली नाही. आईचं लहानपण म्हणजे असं नाही का फिरली नाही आहे आणि फादर पण जास्त फिरणार. फादर फिरला असेल मला पण आई आणि फादर आहे ना असं देवळासाठी याच्यासाठी जास्त फिरलेलं नाही. सो इन फ्युचर आहे ना माझं प्लॅन लय खतरनाक नाही का. मी नाही जेवढं फिरलो ना तेवढं मी त्या दोघांना घेऊन फिरणार आहे. म्हणजे येत्या 5, 6, 7, 8 महिन्यामध्येच हे प्लॅन करणार आहे. कारण की मला माहिती आहे माझ्या आयुष्यात जर मला समाधान आणि मला सुख हुडकायचं असेल ना तर आई बाप्पाच्या तोंडावरती नक्कीच हास्य म्हणजे नाही का स्माइल दिसली पाहिजे की बस बाई पोरानं केलं नाही का कुठं करोडाचा बंगला जाऊन दे परंतु माझ्या आई बाप्पांच्या चेहऱ्यावरती एक स्माइल 1 करोड पैशांच्या पेक्षा जास्त पटीन असणार आहे आणि मला ते स्माइल माझ्या आई वडिलांच्या तोंडावरती बघायचे. सो जायचे भरपूर प्लॅन आहेत हळूहळू करीन कारण की मला पण माझं आयुष्य जगायला भेटलं नाही आणि त्या दोघांना तर भेटलं नाही. त्यांनी तर लय कष्ट केले 5 पोरी म्हणजे 4 पोरी आणि 5वा. सो कष्ट लय केलं आहे बाप्पा माझ्या आणि कमसे कम ह्या टायमिंगला तरी मी आतापर्यंत सगळं सेटल पाहिजे होतो पण जाऊ द्या थोडंसं आयुष्यात चढ उतार झाले. लेट आहे देर आहे पण दुरुस्त आहे असं म्हणायला. परंतु मी ह्या गोष्टीमध्ये नक्कीच सकारात्मक भूमिका ठेवतो की सगळाच वेळ जाण्यापेक्षा काही जो वेळ आहे तो सुखा समाधान जगायची मला. सो करणार. आई मावशीला भेटली खूप बरं वाटलं. मावशीला त्या दोघींचं भाषण मी जास्त काय ब्लॉग केलाच नाही तिथे किंवा त्यांना दाखवलं नाही. कॅमेरा असतं तर मग ते नाही कसं दाखवलं असतं तर त्यांना असं वाटलं असेल नाही शूटिंग वगैरे त्यामुळे ते जास्त बोलले नसते व्यक्त नसते झाले.
सो त्या दोघी व्यक्त झाल्या, बोलल्या, व्यवस्थित झालं सगळं आणि मला पण बरं वाटलं नाही का. आणि महत्वाच्या गोष्टीमध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की लक्ष्मी एका लक्ष्मीला भेटायला गेली आणि तिथं 2 लक्ष्मीची नाही 3 लक्ष्मीची भेट झाली. म्हणजे आई औंधाच्या मावशीला भेटायला गेली प्लस औंधाच्या मावशीला भेटून ती औंधामधल्या खाली जे मंदिर आहे तिथल्या लक्ष्मी आईला भेटली. त्याच्यानंतर वर डोंगरावरती पण जाऊन भेटली. सो मला त्याचा लय आनंद वाटला की भाई आजचा रविवार मी चांगला घालवला. गेला रविवार माझ्यासाठी खूप भंगार गेलेला, पण हा रविवार मी चांगला घालवला. सकारात्मकच ठेवलं डोक्यामध्ये, किती पण लोडी होती म्हणलं घरामध्ये कामाचा, पण आजचा रविवार मात्र मी कुठल्या तरी चांगल्या गोष्टीला घालवला. सो हे रविवार आहे ना मी घालवला, जसा मला पाहिजे होता तसा घालवला. थोडीशी गाडी लाईनवर यायची राहिली. सो गाईज हे होतं आजचा व्लॉग, हा रविवारचा वार. आणि हा रविवारचा वार माझ्यासाठी खूप छान गेला. तुम्हाला जर काय करणार असतो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला ह्या चॅनल विसरू नका. आणि होतं लाईफ विथ गणेश युट्यूब चॅनल, जिथे तुम्ही पाहता गणेशचे खरं आयुष्य, मजा, हसल आणि रोजच नवीन इन्स्पिरेशन. सो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जर काय वाटलं असेल, आय होप तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय ना काहीतरी सकारात्मक गोष्टी भेटल्या असेल, समाधान भेटलं असेल. जसं माझ्या तोंडावरती स्माईल आहे तर 100% तुमच्या का होईना तोंडावर थोडीशी का होईना स्माईल आली असेल. तुमच्या पण डोक्यामध्ये काय ना काहीतरी सकारात्मक भूमिका आली असेल, काय ना काहीतरी तुमच्या डोक्यामध्ये सुद्धा क्लिक झालं असेल. सो नक्की व्हिडिओला लाईक करा. एक मोलाची कमेंट तुम्ही कमेंटमध्ये बॉक्समध्ये टाकत जा. त्या मोलाच्या कमेंटनुसारच मी दुसरा व्हिडिओ बनवायची माझ्याकडे प्रेरणा, उत्कंठा, उत्कर्ष निर्माण होत असतो. सो भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घ्या काळजी, सुखरूप राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.